ज्यांच्या सत्काराच्या निमित्ताने आपण सर्व इथं जमलोय ते आमच्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. खरं तर स्टेजवर एवढे मान्यवर उपस्थित आहेत की मला जेवढा वेळ दिला आहे तो सगळं नावच घेण्यामध्ये संपून जाईल. त्याच्यामुळे स्टेजवरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व मुंबईकर बंधू भगिनींनो, एका अशा व्यक्तीच्या सत्कारासाठी आपण सगळे जमलेलो आहोत की ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाला दिशा दिली, मुंबईच्या विकासाला दिशा दिली आणि नेमकं काय करायचं आहे हे ज्यांना माहिती असतं असे उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्राचं हे जे सरकार आहे हे डबल इंजिन सरकार आहे. मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भावाभावाप्रमाणे असतात आणि आता एक तिसरा भाऊ अजित पवार साहेबांच्या निमित्ताने त्यांना लाभलेला आहे. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की मुंबईचा ज्यावेळेला विचार मी करतो आणि पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो त्याला एक लक्षात आलं की जे लोक मुंबईकरांच्या नावाने मतं मागतात त्यांच्याच राजवटीमध्ये डेव्हलपरने मलाई खाल्लेली आहे आणि तो भाडेकरू मात्र रस्त्यावर आला किंवा तो ट्रान्झिट कॅम्पमध्ये आला. 2-2 वर्षाची भाडी नाही अशी परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण झालेली आहे. अशा वेळेला हे सरकार आलं आणि त्यांनी सर्वसामान्य माणसाचा विचार केला आणि म्हणून आज अशा तऱ्हेच्या ॲक्शन घेतल्या गेल्या बिल्डरवर की लोकांना त्यांची भाडी मिळायला लागली. 2-2 वर्षाची भाडी ॲडव्हान्समध्ये त्यांना भरायला लागली आणि आता पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी मुंबईचा पालकमंत्री होण्यापूर्वी फडणवीस साहेबांच्या हाताखाली गृहराज्यमंत्री म्हणून काम केलेलं होतं आणि त्या काळामध्ये आम्ही असा एक निर्णय घेतला की फडणवीस साहेबांचं एक स्वप्न राहिलेलं आहे की प्रत्येक पोलीस हा चांगल्या घरामध्ये राहायला गेला पाहिजे. परंतु तोपर्यंत घरांची परिस्थिती अशी झालेली होती की त्या ठिकाणी राहण्यासारखी सुद्धा परिस्थिती नव्हती. म्हणून आम्ही जिल्हा नियोजन मंडळाच्या ॲक्टमध्ये बदल केला आणि दुरुस्ती करण्याची प्रोव्हिजन त्या ठिकाणी केली. आणि मला म्हणून या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की जवळजवळ सर्व पोलीस कॉलनीच्या दुरुस्तीची कामं सुरू झालेली आहेत आणि पुढच्या वर्षीपर्यंत सर्व पोलीस कॉलनीज दुरुस्त होतील एवढा निधी हा शासनाने आम्हाला जिल्हा नियोजन मंडळाला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की गृहनिर्माण मंत्री म्हणून सर्वात जास्त निर्णय मुंबईसाठी जर कोणी घेतले असतील ते आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतली ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्या मुळापर्यंत जाणं, मग ती मेट्रो असून दे, तो कोस्टल रोड असून दे, समृद्धी महामार्ग असून दे, ट्रान्स हार्बर लिंक असून दे, प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास करायचा, योग्य तो निर्णय घ्यायचा. आणि त्याच्यामुळे दरेकर साहेब आणि आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार साहेब जे आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, तुम्ही एक उत्कृष्ट निर्णय घेतला की जो मनुष्य दिवस रात्र काम करतो त्याच्या कधीतरी शाबासकी द्यायलाच लागते. आपण त्यांच्यापेक्षा ज्युनियर आहोत, परंतु आज तुम्ही त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेतला त्याच्याबद्दल तुमचं दोघांचं मनापासून कौतुक करतो. आणि दरेकर साहेब ज्या वेळेला काम करतात कोऑपरेटिव्ह मुवमेंटमध्ये त्यावेळेला खऱ्या अर्थाने मुंबईकरांना न्याय कसा द्यायचा असतो त्याच्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांनी तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं त्याच्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. या ठिकाणी खरं तर आज नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर साहेबांना इथं स्टेजवर आले हे सुद्धा चमत्कार मला वाटतं आदरणीय फडणवीस साहेबांचाच असण्याची शक्यता जास्त आहे. दोघंही अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत आणि चांगले नेते आहेत. तुमच्यावर स्टेजवर येत असतानाच माझ्यावर येताना मिलिंदजी देवरा साहेबसुद्धा आले. त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीचा पूर्वी हा भाग होता आणि त्यांच्या वडिलांनीसुद्धा अभ्युदय नगरमध्ये काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सगळीच माणसं ज्याला तुम्ही एकत्र येता, लोढा साहेबांसारखा अनुभवी नेता या ठिकाणी येतो, आमचे आदरणीय खासदार साहेब या ठिकाणी मनापासून काम करत असतात. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आणि माझी 2 शब्द संपवतो की खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये मी सुद्धा कोकणातला आहे, कोकणी माणसाला न्याय द्यावा असं आम्हाला सुद्धा वाटतं, परंतु केवळ उपयोग करून घ्यायचा
आणि त्यांच्या हितासाठी आपण लढायचं नाही. हे दिवस आता संपलेले आहेत. आता खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांचे दिवस आलेले आहेत आणि ते करण्यासाठी आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी इथं आणलेलं आहे. मला ज्यावेळेला मुंबईची आठवण येते त्यावेळेला मला कोळी बांधवांची आठवण आली, कारण मूळचा रहिवासी कोळी आहे. आणि म्हणून आज त्या ठिकाणी तुम्ही जर माहीमला जाऊन बघितलं तर एका महिन्यामध्ये साहेब 30,000 पर्यटक नुसत्या त्या माहीमच्या कोळीवाड्यामध्ये आले. आम्ही कोळीवाड्यामधून त्या ठिकाणी वरळीला बोटीची वाहतूक सुरू करतोय आणि वरळीला सुद्धा केवळ मुंबईकर नाही तर जगातले सर्व लोक त्या ठिकाणी त्यांचं जेवण खायला येतील एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि परदेशामध्ये आपल्याला संध्याकाळ झाली की ट्रकमधून त्या ठिकाणी टेबल येतात, खुर्च्या येतात आणि जेवणाची तिथं मेजवानी होते. या भागामध्ये साहेब सगळे कोकणी लोक राहतात. जसं आम्ही वरळीमध्ये कोळी फिश किंवा माहीममध्ये केलं तसं लवकरच इथं ज्या मोकळ्या जागा असतील तिथं महिलांसाठी संध्याकाळच्या वेळेला जेवण देण्याची व्यवस्था आणि अगदी कोंबडीवडा देण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही करणार आहोत, जेणेकरून महिलांना स्वरोजगार मिळाला पाहिजे. आणि माझं भाषण संपवण्यापूर्वी 2च महत्त्वाचे अनाऊन्समेंट आहेत ज्या मुंबईसाठी आहेत आणि फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी डे केअर सेंटर सुरू होणार आहेत मुंबईमधले. पहिलं गिरगावला चालू होतं आहे. तुम्ही जर न्यूयॉर्कमध्ये गेलात तर BSTच्या म्हणजे त्यांच्या सिटी बसेस येतात, ज्येष्ठ नागरिकांना घेऊन येतात आणि दिवसभर त्यांचं मन रमण्याचं काम त्या ठिकाणी होतं आणि संध्याकाळी त्यांना नेऊन सोडलं जातं. तीच सिस्टम आम्ही मुंबईमध्ये सुरू करतो आहे. आणि दुसरी सिस्टम जी सुरू करतो आहे ती महिलांना नुसत्या मशीन, घरघंटी किंवा स्विंग मशीन वाटायचं नाही तर त्यांना रोजगारसुद्धा देण्याची व्यवस्था हे शासन करणार आहे. आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी स्कूलला जो युनिफॉर्म लागतो, आजपर्यंत कॉन्ट्रॅक्टर द्यायचे, याच्या पुढच्या काळामध्ये महिलांनाच हे शिलाईचं काम दिलं जाईल. अनेक वेगवेगळे उद्योग दिले जातील. पण असे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री तुम्हाला लाभलेले आहेत की जे गोरगरिबांची काळजी घेतात. आणि म्हणून जागोजागी दवाखाने होत आहेत. आम्ही डायलिसिसची संख्या जवळजवळ तिप्पट केली आहे. गरीब मनुष्य डायलिसिसशिवाय मरता कामा नये, ही भूमिका आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची, उपमुख्यमंत्री महोदयांची आहे. आणि म्हणून गरिबांसाठी काम करणाऱ्या लोकांची केवळ बदनामी करायची हे राजकारण याच्या पुढे मुंबईमध्ये चालणार नाही. यापुढे मुंबईचा विकासच होणार आणि त्या विकास करणारा एक महनीय नेता तुमच्यासमोर बसलेला आहे. त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.